डॉक्टर हो टोचा घ्या हो डॉक्टर अहो काय घाबरायला लागलाय तुम्ही घाबरून पळायला लागलाय टोचा टेन्शन नका घेऊ तुम्हाला सांगतो अहो डॉक्टर टोचा की अहो पाहिजे तेवढं रगत घ्या हो बाई तुम्ही काढणार आहे रक्त काढा नाही डॉक्टर काढणार हो डॉक्टर अहो टेन्शन कशाला घेताय तुम्ही काढा रक्त हो का ठीक आहे डायरेक्ट नळी लावा सुई का सापडत नाही सुई सापडली ठीक आहे सुई आणि पाहिजे तेवढं रक्त काढून घ्या काय करू रक्त काढून तुझ्या अंगात चमचाभर रक्त नाही आणि तू बाटलीभर रक्त द्यायला कुठे चालला अहो काय तुम्ही चमचाभर बाटलीभर रक्ताची गोष्ट करताय हा सगळे रगात दिले तरी आहे ना आपण मरणार नाही आणि साहेबासाठी आहे ना आपण जीव देऊ शकतो वा 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 डॉक्टर याला म्हणतात निष्ठावान कार्यकर्ता असे कार्यकर्ते आपल्याला पाहिजेत असू दे काय बघताय बाटली लावा घ्या चला काढा सुई लावा लावा सुई किती पाहिजे तुम्हाला बादलीभर कळशीभर हांडाभर हो थांबा साहेब याचा रक्त नका घेऊ का एक नंबरचा चालू माणूस आहे हा मग काय नाही साहेब हो दरवेळी एक बाटली रक्त द्यायला येतो आणि परत आपल्यालाच त्याला 5 बाटली रक्त द्यावं लागतं याला नाही साहेब बरं असू दे रे हो मागच्या वेळी आला होता 2 वेळा रक्तदान करायला पण दोन्ही वेळेला ऍडमिट करावं लागलं हो मग काय 40-50 हजार रुपयाने चुना लावला होता साहेब काय सांगतो सगळ्या टेस्ट आपल्याच पैशात फुकटात करून घेतो साहेब याला आधी बाहेर काढा साहेब याला आधी बाहेर काढा चल चल नाही साहेब पाहिजे तेवढं रगत घ्या माझं. सगळे रगत काय म्हणतो साहेब तुम्हाला नाही चल ही इज्जत ठेवता तुम्ही निष्ठावान कार्यकर्त्याची हा निवडणुकीला तर सोडा हो तुम्हाला दारात उभा नाही केलं पाहिजे काय होतंय मला काही झालं तरी चांदकरची बातमी टीव्हीवर यायलाच पाहिजे लई खिडमिडेस रे तू किडमिड आमचं वेगळं असतं ते असू दे पण याची बातमी टीव्हीवर आली ना की मग लोकांना कळेल हा किती बोगस माणूस आहे आणि मग हे असे बोगस रक्तदान शिबिरं बंद होती रक्तदान किती श्रेष्ठ दान त्याचा असं राजकारणासाठी वापर करतात का कोणी हो रे बरोबर आहे तुझं रक्त काय असं सहजासहजी तयार होतं का मग माणसं मेहनत घेतात राबतात तेव्हा कुठे जाऊन 2 वेळच्या जेवणाची सोय होते आणि एवढ्या मेहनतीने तयार झालेलं रक्त असं कुणा सोम्यागोम्या नेत्यासाठी देऊन टाकायचं पहिले आणि शिवाय ना हे रक्त घेतात पण ते साठवून कसं ठेवतात ना हे सुद्धा माहित नाही यांना चालले रक्तदान शिबिरं घ्या यांचा ना खरा चेहरा जगासमोर आलाच पाहिजे पण अलंकार खऱ्या पत्रकारांना बोलवायचं कसं म्हणजे त्यांना पण काहीतरी ब्रेकिंग न्यूज पाहिजे ना साहेब अजून जोरात दाबा अजून हा म्हणजे जास्त रक्त येईल ना मला जमणार नाही मी जातो अरे काय तुम्हाला साधा एक कार्यक्रम नीट आयोजित करता येत नाही काय साहेब तर माणसं समोरच्याला घोटभर पाणी द्यायला विचार करतात की तर बाटलीभर रक्त कसं देतील तुम्हीच सांगा आता मग मी काय करू कार्यकर्त्यांना फुकट पोसू का हा अरे 35 वर्षांचा झालो मी आणि तुम्हाला सध्या 35 रक्ताच्या बाटल्या नाही गोळा करतायत 35 जाऊ दे निदान 3.5 ओ साहेब 350 लोक बोलावली तर आपण झोपायला म्हणजे फोटो काढायला तसंही आपण फोटोच काढतो ना बातमीचं काय बातमीसाठी तुम्हालाच रक्त द्यावं लागेल साहेब मला नाही मला भीती वाटते काय कसली भीतीचं विचारतात हा अहो मी आयुष्यात साधं इंजेक्शन पण नाही घेतलेलो आओ साहेब कशाला लई लोड घेताय सिंपल गोष्ट आहे डास चावल्यासारखं वाटतं बस डास फक्त थेंबर रक्त पितो बाटलीभर नाही थेंबर रक्तात ना ब्रेकिंग न्यूज नाही होत नाही बाटलीभर रक्त दिलं तर सगळ्या न्यूज चॅनलला दाखवतो ना हे आम्ही नाही मला नाही जमणार साहेब 2 मर्डरच्या केस आहेत तुमच्यावर आणि तुम्ही साधं रक्त द्यायला घाबरताय अहो मी नाही गेलेले ते खून ते सुपारी दिली होती हा कोणी दिली होती हे ते कॅमेरा बंद कर आता का आमचं खाजगी बोलणं पण तू शूट करणार का रे येडाय कर तू येडाय हातात कॅमेरा असतो म्हणजे तो काय चालू असतो का आता तुझं हे डोकं 24 तास तुझ्या मानेवर असतं पण त्यातले 24 मिनिटं तरी चालू असतं का रे ते मिळाली अलंकार ब्रेकिंग न्यूज मिळाली
साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आलाय. चल. चांदकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरात घडली एक मोठी घटना. तुम्ही अशी निष्ठा कुठेच पाहिली नसेल. आज फक्त आणि फक्त साहेबांमुळे तो रस्त्यावर थाटात फिरतो, मोकाट फिरतो. आज त्याला कोणी अडवू शकत नाही. साहेबांमुळे त्याला आज कोणी हात लावू शकत नाही. तो आज जो काय आहे फक्त आणि फक्त साहेबांमुळे आहे आणि त्याला त्याची जाणीव आहे. आणि म्हणूनच साहेबांच्या रक्तदान शिबिरात आज तो आलाय. साहेबांचा सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ता. अरे तुम्हाला का वेळ लागला का? हा? काही पण दाखवता का? बंद करते ओ तुम्हीच तर घेऊन आला त्याला म्हणून तर ब्रेकिंग न्यूज केली. काय? याला कोणी आणलं इथं? अहो कुणी आणायची गरजच नाहीये. रस्त्याने किती दिसतात आपल्याला फिरताना, पण ते तुम्हाला दिसत नसतील. सामान्य माणसाला दिसतात. तुम्ही गाडीत असता ना, पण आम्हाला दिसतं. आणि हे ना आमच्यावर घुमतात, आम्हाला चावतात. पण साहेब खरं सांगतो ना, आमची अजिबात तक्रार नाही. आम्ही शांत असतो अगदी, हा ना. त्यापेक्षा तुम्ही एखादी चांगली बातमी का नाही करत? मग तुम्ही रक्तदान करा. हो साहेब, याच्या अगोदर कधी ब्रेकिंग न्यूज मध्ये दिसलाय तुम्ही? नाही. मग आम्ही दाखवतो ना, ते पण सगळ्या चॅनलवर. कसं? हे बघा साहेब, डेअरिंग करायला लागते माणसाने. डेअरिंग शिवाय प्रसिद्धी नाही. आणि याचा तर तुम्हाला चांगलाच अनुभव आहे. हो साहेब. नाही हो नाही, मला ते रक्त वगैरे काही द्यायला जमणार नाही. अहो मला भीती वाटते आणि रक्त बघितलं की मला ते बघवत नाही हो. साहेब आपल्याला काय रक्ताचे कारण ते उडवायचे? तुम्ही डोळे मिटून शांत पडून राहा ना फक्त. तेच ना, नेताजी सुभाषचंद्र बोस फक्त तुम मुझे खून दो असं म्हणाले नव्हते. ते स्वतः पण युद्धात होते. नाही 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 नाही, मला नाही जमणार. मला भीती वाटते हो, नाही जमणार मला. मग तुम्ही कशाला हे रक्तदान शिबिर भरवता? त्याच्यापेक्षा ना तुम्ही दारोदार भटकून शिळ्या भाकरीचे तुकडे गोळा करा. साहेब, अरे साहेब. हे बघ विनया, ते रक्त बिक्त द्यायला काही जमायचं नाही. आपण पाहिजे ना तर प्रत्येकाला एक एक दारूची बाटली देऊ. हो साहेब, तर ते जुने दिवस गेले. माहित आहे ना, लोक आपलीच दारू पितात आणि आपल्याला शिव्या घालतात. अहो पत्रकार पण सनसनाटी असल्याशिवाय बातमी करत नाही साहेब. मग आपण गरिबांना जेवण देऊ ना. ही काय बातमी झाली का? अरे मग आपण मंदिराला देणगी देऊ. किती देणार? 1 लाख रुपये. अहो त्यात पुजारी सुद्धा येणार नाही. चॅनल वाले तर दूरच राहिले. मग वयांचं वाटप करू. हो साहेब, ही बातमी तो लोकल केबलवाला पण घेणार नाही. मग आता मीच जीव देतो. साहेब मी काय म्हणतो, आपण कशाला या भानगडीत डोकं खुपसायचं? तो अलंकार आणि ती पल्लवी आहे ना, त्यांना आपण पैसे देऊ. मग सगळ्या चॅनेलवर आपली ब्रेकिंग न्यूज येणार म्हणजे येणार. नक्की येणार? म्हणजे काय? पण मी 50,000च्या वर 1 रुपया देणार नाही. 50,000? हो ते तर फक्त 10,000च मागतायत. काय सांगतो? म्हणजे माणसं प्रामाणिक दिसतायत. तू एक काम कर विनय, तू त्यांना 20,000 रुपये दे. 1 मिनिट. 20,000 रुपये ठीक आहे. आता देऊन आलो. या अरे अलंकार पल्लवी. अरे हे आले काय? कोणी आलं काय रक्त द्यायला? हे चल 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 बघू चल. आलो कोणीच नाही, मीच आलो. ते पैसे द्यायला. पैसे? कसले? हो साहेबांना मीच आग्रह केला. शेवटी साहेब म्हणले की अलंकार पल्लवीला हे 10,000 देऊन दे, पण बातमी आली पाहिजे. 10,000? साहेबांनी 10,000 दिले? हो. कसं आहे ना, तुम्हाला सांगतो, आमचा साहेब म्हणजे 1 नंबरचा कंजूस माणूस. साहेबांकडनं पैसे काढणं म्हणजे सापाच्या तोंडातून उंदीर काढण्यासारखं. बरं ते जाऊ द्या, ते बातमी आली पाहिजे. येणार.
साहेबांना बिल देऊन येतो. बिल कशाला? हा मग असं फुकट पैसे घेत ना आम्ही, बिल देतो. त्याची काही गरज नाही. थांबा एक नाही. एक काम करा, हे 5,000 अजून ठेवा तुमच्याकडे, पण ते बिल वगैरेची काही गरज नाही. बर 15,000 रुपये दिले म्हणून थँक्यू म्हणून येतो. थँक्यू कशाला? त्याची काही गरज नाही. थांबा एक मिनिट. हा हे घ्या, हे 5,000 अजून ठेवा. पण ते साहेबांना काय बोलू नका. ठीक आहे, मग आता 20,000 रुपये मिळाले असं साहेबांना सांगण्याची काही गरज नाही ना. हो असं कसं? सांगा ना, 20,000 मिळाले म्हणून सांगा. नाही नाही, 20,000 रुपयाची गोष्ट आहे, आपलं ठेवू ना. हो असं कसं म्हणताय? सांगा. नाही नाही, असू दे असू दे. त्यापेक्षा तिकडे बघतो काय चाललं. चल बघू. नमस्कार. नमस्कार, मी अलंकार, ही पल्लवी. नमस्कार. दादा चांदकर साहेब. आले का? आले? नाही नाही, आले नाही. बसा 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 बस. झालं? झालं. बोलू? बोला. जरा चांदकर साहेबांकडे काम आहे. काय काम आहे? पैशांचं काम आहे. पैशांचं? हा पैशाचं घ्यायचे होते. साहेब नाहीत, बाहेर गेलेत. आणि कधी येतील माहित नाही. नाही नाही, खरं तर ना घेतलेले पैसे आम्हाला दिलेले पैसे आम्हाला घ्याय नाही. झालं? एक मिनिट, तू कन्फ्यूज केलंस तू. एक मिनिट. पैसे आम्हाला मिळालेले, फक्त मिळालेले पैसे आम्हाला मिळालेत हे चांदकर साहेबांना सांगायचं आहे. त्यांच्या माणसाने पैसे दिले एवढं. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे काय? ठीक आहे. तसं सांगा ना साहेबांना. अहो मी सांगू शकत नाही. त्यांना खूप वेळ सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नाही. अहो तुम्ही त्यांना फक्त एवढंच सांगा की आम्ही दोघं आलोय म्हणून. बाकीचं सगळं आम्हीच बोलू. अहो तेच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही काय मी काय. बा ह्या टायमाला साहेबाला कोणीही काही सांगू शकत नाही. का? अहो दुपारच्या टायमाला 1 तास झोपतात नाही, झोपतात ते. काही महत्वाचं काम असेल तुम्ही विनयाला बोलू शकतो. विन्या? विनय इथे? हो. मग तिकडे शिबिरात कोण आहे? अहो तू बघायलाच येतो. अहो रोज साहेब झोपले की नाही बघायला येतो. अहो साहेब का घोरा लागले की विनय देतो तारून. रोज 1 तास झोपतात ते दोघं. जरा दूर. तर मला एक सांगा, दुपारी का झोपायचा टाइम आहे का हो? असो, तुम्ही एक काम करा, विनयला सांगा आम्ही आलो इकडे. बघा तुम्ही साथ जा, मला फार काम आहे तिथे. आणि हे बा त्याला फक्त एक म्हणा, विनया तुला साहेबांनी बोलवलं. बर ठीक, चला तिकडे बोल. पण का एक प्रश्न आहे. दादा दादा चांदकर साहेब. आले का? आले? विन्या. वहिनी 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 तुम्ही का आल्या हो? वहिनी अहो साहेबांनी बघितलं तर साहेब सगळं रक्तदान माझ्याकडून करून गेलो. वहिनी वहिनी तुमचा हात इतका कडक कसा काय झाला?
विना साहेब आले. आणि पळा पळा साहेब आले मी. काय गंमत करता राव. एक मिनिट, गंमत आम्ही नाही तुम्ही करताय. तिकडे पत्रकारांना बोलवून ठेवलं आणि तुम्ही ते झोपा काढताय. मग काय करणार, दिवस रात्र समाजासाठी राबून राबून थकून जातो. मी तुम्ही मग समाजासाठी. म्हणजे काय, बर, मला एक गोष्ट सांगा, असं इथे जेलमध्ये झोपल्यासारखं का झोपता तुम्ही? साहेबांनी मुद्दामच असं ऑफिस बनवलं. का तुमच्या साहेबांकडे पैसे नाही काय? पैसे अहो, भरपूर आहेत. दिले ना तुम्हाला, दिले ना. हो. मग साहेब म्हणतात की कार्यकर्त्यांना फक्त एसी कॅबिनची सवय नाही पाहिजे, तुरुंगाची पण पाहिजे. म्हणून आम्हाला ते रोज या तुरुंगात दिवसातून 2-3 वेळा झोपायला सांगतात. ते सुद्धा झोपतात रोज. हा कसं आहे, समाज कार्य करता करता कधी तुरुंगात जायची पण वेळ येते ना. हा? म्हणून मी त्याची सवय करून घेतो. नाही, बरोबर आहे, बरोबर. आणि त्यात तुमचं समाजकार्य पाहिलं ना तर मला खरंच वाटतं तुम्हाला तुरुंगाची सवय पाहिजेच. पण तुम्ही मला हे सांगण्यासाठी इथं झोपेतून उठवलं का? याला काय अर्थ आहे राव? नाही, ते जाऊ द्या. मी तुम्हाला पत्रकारांना बोलवायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? पत्रकार येत आहेत, पण मी तुम्हाला हे सांगायला आलो की तुमचा फायदा कशात आहे. माझा तुमचा फायदा तो कसा? सांगतो सांगतो सगळं सांगतो, पण त्याच्या अगोदर तुम्ही आम्हाला सांगा, किती दिवस त्या साहेबांची कामं करणार हो? किती दिवस त्यांच्या मागे मागे फिरणार तुम्ही असं? आता मला सांगा, साहेबांच्या होर्डिंगवर साहेबांचा फोटो जर झुरळा एवढा असेल ना तर तुमचा झुरळांच्या अंड्याने एवढा फोटो असतो. किती दिवस सहन करणार तुम्ही? आत्ताच वेळ आहे, आत्ताच जागे व्हा आणि आम्ही सांगतो तसं करा. म्हणजे कसं करायचं? म्हणजे तुमच्या साहेबांना पत्रकार आले ना की त्यांच्या समोर आम्ही सांगू तसं वागायला सांगा. म्हणजे कसं? हे बघा, एक मिनिट मी सांगतो ते. इकडे काय झालं? ते गाडी रुतते ना. तुमचे केस तोंडात चालले माझ्या, मी काय बोललो नाही. मग इकडे मागे घ्या. अहो यांना इथं कोणी बोलवलं? भाऊसाहेब असं काय करताय? आम्ही ब्रेकिंग न्यूज कव्हर करायला आले ते. बर, तुम्ही एक काम करा, अलंकार बरोबर ना आतमध्ये जा आणि तो जसं जसं सांगेल ना अगदी तसं करा. पण लक्षात ठेवा, काही चूक नाही झाली पाहिजे. हे सगळं लाईव्ह जाणार आहे, लाईव्ह. हो. जा. चला. या 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 वेलकम वेलकम वेलकम. दिस इज न्यूज रिपोर्टर पल्लवी फ्रॉम ब्रेकिंग नाव. आज आम्ही तुम्हाला इथे अशी एक ब्रेकिंग न्यूज देणार आहोत जी याच्या अगोदर तुम्ही कुठे बघितली पण नसेल आणि ऐकली पण नसेल. तर रेडी? या, वेलकम. नमस्कार. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय अशी एक गोष्ट जी कधी कोणी बघितली नाही आणि कधी कुठे झालीही नाही. जिल्हा प्रमुख अशोक चांदकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात आज ते स्वतः रक्तदान करणार आहेत आणि हे रक्त ते कुणाला देणार आहेत हे ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. संतोष नगर मधला एक पिसाळलेला कुत्रा गेले काही महिने खूपच आजारी होता. डॉक्टरांनी सांगितलं त्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशनसाठी गरज होती तर ती 2 बाटल्या रक्ताची. पण रक्त काही मिळेना. बाकी कुत्र्यांचं ब्लड ग्रुप त्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या ब्लड ग्रुपची मॅच होत नव्हतं. हे ऐकून चांदकर खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी स्वतःचं रक्त तपासायला सांगितलं आणि तुम्हाला ऐकून धक्काच बसेल, पण चांदकर आणि त्या पिसाळलेल्या कुत्र्याचं रक्त मॅच झालं. ताबडतोब चांदकर यांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला आपलं रक्त द्यायची तयारी दाखवली. अरे आता कसं वाटतं तुम्हाला? सर, पिसाळलेल्या कुत्र्याचा रक्तगट आणि तुमचा रक्तगट मॅच झालाय. हा एक योगायोग आहे की यामागे तुम्हाला नियतीचा काही खेळ वाटतो? सर सर, कुत्र्यांसाठी जसे तुम्ही धावून आलात तसं जनतेसाठी कधी धावून येणार? साहेब, कुत्र्यांमध्ये तुमची लोकप्रियता वाढली असं वाटतं का तुम्हाला? सर, पिसाळलेल्या कुत्र्यांना जसं तुम्ही रक्तदान केलं तसं तुम्ही इतर कुत्र्यांना पण करणार का? अरे गप्प बसा रे. हो
अहो साहेब, तुम्ही लाईव्ह आहात. अख्खं जग तुम्हाला लाईव्ह बघतंय. नाही म्हणजे माझी जनतेला अशी एकच विनंती आहे की जनतेचं रक्त मौल्यवान आहे आणि आपण जनतेचा विचार करायला पाहिजे. इथून पुढे मी स्वतः रक्तदान करेन, म्हणजे लोकांच्या रक्तावरती मी स्वतःचा वाढदिवस साजरा करणार नाही. डॉक्टर, आता खरी सुई लावा.